पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एखादी सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले। रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनेलचे सर्वच्या सर्व 25 उमेदवार विजयी झाले। मंडळाच्या 25 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केवळ 6 उमेदवार होते। त्यापैकी 3 जणांनी सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फीच ठरली होती। अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनेलनं निर्विवाद यश संपादन केलं। रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 या वेळेत कुचन प्रशालेतील 4 केंद्रांवर मतदान झालं। मतदानानंतर लगेच संस्थेच्या इप्पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला। सत्ताधारी उत्कर्ष पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी JP कदम यांनी दिली। या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांना 606 मतं पडली। विजय झालेल्या अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे: प्राध्यापक श्रीनिवास कोंडी 615, नागनाथ गंजी 604, दिनेश यन्नम 597, विजय गुलापल्ली 601, श्रीधर चिट्ट्याल 599, अशोक चिलका 603, संगीता इंदापुरे 606, व्यंकटेश आकेन 601, पांडुरंग दिड्डी 604, मल्लिकार्जुन सरगम 577, रमेश बोद्दुल 599, प्रभाकर अरकाल 601, श्रीनिवास क्यातम 613, गोवर्धन कमटम 612, श्रीनिवास गड्डम 598, रामदास इप्पाकायल 602, दत्तात्रय यन्नम 587, नागनाथ श्रीरामदास 577, मधुकर कट्टा 604, हरीश कोंडा 596, गणेश गुज्जा 601, नरेश श्रीराम 595, श्रीनिवास जोग 586, अंबादास गज्जम 594, विरोधी गटातील अजय अन्नलदास, दयानंद कोंडाबत्तीनी, बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनेलला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना काही मतं मिळाली। अन्नलदास यांना 40, कोंडाबत्ती यांना 36, जक्का यांना 31 मते पडली। अन्य उमेदवार उमेश आडम यांना 90, गोवर्धन बोडा यांना 35 आणि नागबाबू कुडकेल यांना 47 मतं पडली। एका राजकीय नेत्यामुळे निवडणूक लागली। गोप यांची माहिती: ही निवडणूक बिनविरोध होणार होती, मात्र एका राजकीय नेत्यांना अडकाटी आणून काही लोकांना उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यास सांगितले, त्यामुळे ही निवडणूक लागली असा आरोप पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना केला। पद्मशाली समाजात एकी होऊ नये म्हणून या राजकीय नेत्यांनी खेळ खेळली, वेळ आल्यावर त्यांचं नाव उघड करू असंही गोप यांनी सांगितलंय। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या 2024-2029च्या मध्यवर्ती निवडणुकीत उत्कर्ष पॅनलला चौथ्यांदा बहुमताने पॅनल निवडून दिले, त्याबद्दल मी समाजातील सर्व समाज बांधव व आपल्या पद्मशाली समाज बांधव मित्रमंडळ आज दिनांक 21 जुलै रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक झालेला आहे। तर आज सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर या निवडणुकीत पुरुष पॅनलचे 25 पूर्ण निवडून आलेले आहेत। त्याबद्दल सगळे आमच्या मताधिकारी लोकांना मनपूर्वक आभारी व्यक्त करतो। सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक। या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा बाळगावी। आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य